सांगलीमध्ये चंद्रहार पाटलांकरता मवियाचा मेळावा होतोय। सांगलीतल्या भावे नाट्य मंदिरामध्ये दुपारी या मेळाव्याला सुरुवात होईल। शरद पवार, उद्धव ठाकरे, विश्वजित कदम या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। विशाल पाटलांसह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित राहणार का, याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। विशाल पाटील उमेदवारी न मिळाल्यानं नाराज आहेत, त्यामुळे सांगलीच्या मेळाव्याकडे सगळ्यांच्याच नजर आहेत। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी संजय देसाई यांच्याकडे। संजय, काल 12 ते 1 च्या दरम्यान या मेळाव्याला सुरुवात होणार आहे, पण सांगलीचा तिढा जरी सुटला असला तरी खटके उडणं काही थांबलेलं नाहीये। या मेळाव्यात आता तरी एकीचं बळ पाहायला मिळणार की वेगवेगळ्या सूर उमटणार? लागवी आपण म्हणतो ते बरोबर आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ आज ही इथं सांगलीतील भावे नाट्यगृह या ठिकाणी 3 वाजता सभा होणार आहे। या सभेला जयंत पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत। त्याचबरोबर चंद्रहार पाटील आणि शिवसेनेनं विश्वजित कदम, परत जे काय संभाव्य काँग्रेसचे उमेदवार होते विशाल पाटील, इथले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत पृथ्वीराज पाटील यांना सुद्धा त्यांनी बोलवलेलं आहे आणि संबोधन करायला सांगितलेलं आहे। मात्र एकीकडे मात्र विश्वजित कदम अजूनही विशाल पाटील यांच्या उमेदवारीवर ठाम आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की 19 ते 20 तारखेपर्यंत आम्ही विशाल पाटलांच्या उमेदवारीच्या संदर्भात आम्ही अजूनही चाचपणी करतोय आणि त्यानंतर मात्र आम्ही आमची भूमिका जाहीर करतो। त्यामुळे उद्या 16 तारखेला विशाल पाटील हे अपक्ष आणि काँग्रेस या दोन्हीकडून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यामुळे आजच्या जो काही सभा आहे त्या सभेला काँग्रेस मात्र येणार का नाही का याकडे पाठ फिरवणार हे मात्र आता येणारा वेळच ठरवणार आहे। लागवी दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात वेळोवेळी अपडेट घेत राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।